सजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवः कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रोता वक्ता श्रीराम. आज श्रीचरणी 34वं पुष्प आपण समर्पण करत आहोत. हस्तिनापुरामध्ये त्या बादशाहाने गाय मारलेली आहे आणि नामदेव महाराजांना सांगितलं की तुम्ही ही गाय जिवंत करा. आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली चरित्र श्रवण करत आहोत. अध्याय 10वा सुरू आहे. तीर्थयात्रेला ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज निघालेले, त्या हस्तिनापूरला पोहोचले, त्यातला हा प्रसंग आहे. तव तेथे अविंदे काय केले, काय कीर्तनंगी वधिली गाय, नामदेवासे बोलिला काय, गातोस काय कुफराणा. धेनू उठविशील येथ, तरी तुझे गायन मानू सत्य नाही, तरी तुझ येत आपुले हाती वधेन. ऐसे बोलता दुराचारी चिंताक्रांत, नर नारी विक्षेपावले निजांतरी, प्रेमरंग वितळला. जैसे पक्वान्न पात्री वाढिले, त्यात अकस्मात विष पडिले, की पुस्तक वाचिता विजविले, दीपकाशी जैसे पतंगे. की दरिद्र्यास सापडले निधान, त्यात विवसी झाली निर्माण, की सुरवरा गाता आलाप जाणतो कंठात कफदाटल. की लक्ष गुणित क्षेत्र पिकले, त्यावरी घातला टोळे, की गृही मंगल कृत्य मांडिले, तो क्षय तात्काळ पातला. चकोर लक्षिता रोहिणीवर, तो आडवा राहू आला सत्र, की अगस्तीने प्राशता सागर, सकळ जलचरे तळमळती. ऐशा रीती विशेष बाही, श्रोते असे वाटला ते समय, उगेच निवांत बसले ठाई, नचले काही त्यापुढे. अविंद म्हणे नामयासी, कधीही गाय तू उठविसी, काही प्रमाण करून म्हणसे, मग आपल्या हरी शाळवी. त्या राजाने सांगितले, ही गाय कधी उठवशील सांग, आणि मग तू तुझ्या देवाची आठवण कर. मला वेळ दे, किती वेळात गाय उठवशील. ऐसे ऐकून वैष्णवीर तयास देत प्रत्युत्तर, आजपासून दिवस 4 लागतील, साच्या नृपनाथा 4 दिवस लागतील म्हणाले. ऐसे ऐकून ते श्री राजा गेला आपल्या घरी, नामदेवी अंतरी आठवून श्रीहरी धावा करी अट्टासे. जय दीनदयाळा पतित पावना, भक्तवत्सला करुणाघना, अंतरसाक्षिया गुणनिधाना, भक्तभूषणा गोविंदा. मग नामदेवाने भगवंताची स्तुती करायला प्रारंभ केला. नामदेव महाराज म्हणतात की हे परमेश्वरा, तुला दीनदयाळ म्हणतात, दीन दुबळ्यांचा तू सहाय्यकारी असं तुला म्हणतात. तुला पतित पावन म्हणतात. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा. भक्तवत्सला करुणाघना, अंतरसाक्षिया गुणनिधाना, भक्तभूषणा गोविंद. हे परमेश्वरा, तू अंतरसाक्षीस. माझ्या मनात चाललेल्या प्रत्येक विचाराची नोंद तुझ्याकडे आहे. माझ्या मनात निर्माण झालेले चांगले विचार, माझ्या मनात निर्माण झालेले वाईट विचार, या सर्व विचारांचा तू साक्षीदार आहेस. अंतरसाक्ष्या गुणनिधाना, भक्तभूषणा गोविंद.
जय विधिजनका पयोब्धी वासा सगुण स्वरूपा ऋषिकेशा पुंडलिक वरदा पंढरीशा जय अविनाशा जगद्गुरु. क्षीरसागर निवासी असणारा तू, तुझ्या नाभिकमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांनी तुझ्या आज्ञेने ही सृष्टी निर्माण केली. जय विधिजनका पयोब्धी वासा सगुण स्वरूपा ऋषिकेशा, तू निर्गुण असून सुद्धा भक्तांच्यासाठी सगुण वेश धारण केला आहेस. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सगुण स्वरूपा ऋषिकेशा पुंडलिक वरदा पंढरीशा जय अविनाशा जगद्गुरु. पुंडलिकाने हाक न मारता सुद्धा तू तिथं आलायस. पुंडलिकाने का पांडुरंगाचा धावा केला होता का, ये मला दर्शन देत नाही? त्याने पांडुरंगाचं नाव पण घेतलं नव्हतं. कुठं तीर्थयात्रेला गेला नाही, काशीला गेला होता, पण वाटेमध्ये कर्कोटक ऋषींच्या आश्रमामध्ये गंगा यमुना सरस्वती या कर्कोटक आश्रमामध्ये पवित्र होऊन जातात पाहिल्यानंतर तसाच परत आला. म्हणजे हेच मला तुमचं दर्शन झालं ना म्हणजे गंगेचं दर्शन झालं. तिथून आईवडिलांना घेऊन परत आलेला आहे आणि आईवडिलांची सेवा करतो. बोलवले का पांडुरंगाला, ये मला दर्शन दे? नाही. आईवडिलांच्या सेवेमध्ये तो इतका मग्न झालाय की त्याला कशाची आठवण नाही. पण त्यांनी केलेली आईवडिलांची सेवा इतकी प्रचंड, त्याचं पुण्यच एवढं झालं. जसं साखरेच्या डब्यामध्ये साखर ठेवली आहे, यासाठी मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. डब्यात साखर ठेवली की ती मुंग्यांना कळते, तुम्ही डबा पॅक करून ठेवा, काही ठेवा. मुंग्यांना कळतं की ह्या डब्यात साखर आहे. मग एकाने काय युक्ती केली, साखरेच्या डब्यावरती तिखट म्हणून लिहून ठेवलं आणि आज साखर. लहान मुलगा होता, त्याने विचार केला, आई ह्या साखरेच्या डब्याला रोज मुंग्या लागतात, आपण असं करूत ना, साखरेचं डबा आहे साखरेचा, आपण त्याच्यावर म्हणाले मी पेस्टिंग करतो, काय चिकटपट्टी लावतो आणि त्याच्यावर लिहितो तिखटाचा डबा. दुसऱ्या दिवशी बघितलं तर पुन्हा साखरेच्या त्या तिखटाच्या डब्यात जरीवरती तिखटलेल्या असतात साखर आहे. मुंग्या पुन्हा आल्या. तेव्हा त्याने आईला विचारलं, आई मुंग्या पुन्हा आल्या इथे? ते म्हणले, अरे आज साखर आहे ती मुंग्यांना कळते. तसं प्रत्येकाच्या अंतःकरणातला भाव कुठला आहे तो भगवंताला कळतो. तुमच्या पुण्याचा संचय झाला की देव स्वतः येतो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंतारा. त्याने एका जागी बसलाय की नाही पुंडली, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आई वडील हेच माझे परमेश्वर आहेत, अशा भावनेने त्याने आई वडिलांची सेवा केली. पांडुरंग आल्यानंतर उलटं पुंडलिकाने विचारलं, तेव्हा तुम्ही कसे आले? मला सांगायचं तरी, मग मी सांगितलं असतं बाबा माझे आई वडिलांची सकाळची जी सेवा मला करावी लागते ते तास 2 तास काय सकाळचे असते तेवढे. त्यांची एकदा प्रातर्विध झालं, स्नान झालं, त्यांचा नाश्ता झाला की मग मी थोडा वेळ मोकळा असतो. मग तुम्ही मी सांगितलं असतं, मी त्यावेळेला या म्हणून सांगितलं असतं ना. तुम्ही अचानक येऊन दारात उभे आहेत, अजून माझी यांची सेवा अर्धवट आहे. असे कसे हो अवचित आला, सोडू कसा मी या सेवेला. वीट फेकितो येथूनच तुम्ही तयावरी, विठ्ठला उभे राहतो वरी. बरं देवा तुम्ही आलात तर मी काही असं काय पुण्य मी संपादन केलं? मंगल स्नाना गेलो नाही कधीही यमुना गंगा तेरी, घोर तपस्या नाही केली. माझ्यातनं काही पुण्य घडलं नाही तरी तुम्ही इथं आलेले आहे. ते म्हणले, अरे सगळ्या पुण्याची पराकाष्ठा तू केली आहेस. अरे आईवडिलाची सेवा केलीस. अरे तुला माहिती आहे का, आपल्या ग्रंथामध्ये पहिलं नमन कुणाला सांगितलंय? देवाच्या पाया पडायला नाही सांगितलं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अरे पहिल्यांदा आई वडिलाला नमस्कार.
शास्त्रामध्ये पहिलं नाव कुणाचं आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव. पहिल्यांदा आईवडिला उठल्यानंतर पहिल्यांदा नमस्कार कोणाला आहे? आईवडिलांना नमस्कार आहे. आणि ती सेवा तुझ्या हातनं घडली म्हणून आलो. पुंडलिक वरदा पंढरीशा, जय अविनाशा जगद्गुरु. अविनाश असं तुझं स्वरूप आहे, नाशिवंत नाही आहे, अविनाशी आहेस. जय राघवेशा रावणांतका, नंद नंदना कंसच्छेदका, कौरवाभिमान निर्दाळका, पांडव रक्षका श्रीकृष्णा. तू अविनाशी आहेस. क्षर काय आणि अक्षर काय? अक्षर आहे तो आतला आत्मा आहे, क्षर आहे हे बाहेरचं शरीर आहे, ते नाशिवंत आहे, ते जाणार, नाशिवंत देह जाणार सगळं. मग नाशिवंत असणाऱ्या गोष्टीसाठी आम्ही अट्टहास करायचा आहे का? शाश्वत असणारा जो आमचा परमात्मा आहे त्याचं चिंतन करायचं आहे? देहाचं चिंतन का परमात्म्याचं चिंतन? जय राघवेशा रावणांतका, नंदनंदना कंसच्छेदका, कौरव अभिमान निर्दाळका, पांडव रक्षका श्रीकृष्ण. हे परमेश्वरा, तू रावणाचा वध केलास. सगळे देव तुला शरण आले होते. हे राम, सगळे देव, 33 कोटी देव आणि हे सगळे ऋषीमुनी तुम्हाला शरण आले होते. तू त्यांचं संकट दूर केलंस ना. राघवेशा रावणांतका, नंदनंदना कंसच्छेदका, कौरव अभिमाना निर्दाळका, पांडव रक्षका श्रीकृष्ण. पांडवांना किती वेळा तू सांभाळलेस. मागे पुढे उभा राहे सांभाळित, असं त्या पांडवांचं रक्षण तू केलेस. जय गुणसमुद्रा आनंद घना, द्रौपदी लज्जा निवारणा, रुक्मिणी कांता कमललोचना, भक्तभूषणा पांडुरंग. ऐसा नामा प्रेम भरीत, कीर्तनामाचे शोक करीत, कंठधारा सद्गदित, पडती अश्रुपात नेत्रातून. असं प्रेमभरीत असं भगवंताचं आवाहन करतोय आणि सांगता सांगता त्याचा कंठ दाटून आलाय, डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू निर्माण झाले. ऐसा नामा प्रेम भरीत, कीर्तनामाचे शोक करीत, कंठ झाला सद्गदित, पडती अश्रुपात नेत्रातून. श्रवणाशाले विश्वजन, तेही तैसेच करती रुदन, एक दिवसापर्यंत जाण बसले होते ते ठाई. आता नामदेवाच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू येत आहेत, कंठ सद्गदित झालाय, अंग रोमांचित झालंय. पाहिल्यानंतर श्रोत्यांची ही अवस्था तशीच झाली आहे, त्यांच्याही डोळ्यातनं अश्रू येत आहेत. जिन करेता उदयासी, उठून गेले निजगृहासी, जैसे दुर्भिक्ष काळी याचकासे, दांभिक जाते मुखरी. रात्रभर कीर्तन झालं, सकाळी लोक आपापल्या घरी, आता प्रपंचाची कामं आहेत ना त्यांना, ती गेले आपापल्या घरी प्रपंचाची कामं करायला. एक दिवस निघून गेला. नात्री इंद्रिय होताची विकळ विषय टाकती, विलासी नर की तोटा देखून विराजदार देश परगणा टाकते. नाहीतर मग काय, अहो इंद्रियांची ताकद कमी झाली की त्या इंद्रियांचा जो विषय आहे त्याचा आपण त्याग करायला लागतो. एरवी बघा आपल्याला काय आवडतं? ऊस. दातानेच त्याची साल काढतो, कसा 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 खातो. ऊस खातो, त्याला आवड आहे त्याची ऊसाची. आपण पाहतो ना, त्या ऊसाच्या गाड्या चालल्या असते, लोक तिथनं ते ऊस काढून घेतात आणि खातात. आवड आहे, चणे खाण्याची आवड आहे. पण ज्या वेळेला दातातली शक्ती संपते ना, त्यावेळेला ऊसही खाता येत नाही आणि चणेही खाता येत नाही. कोणी सांगितलं हे ऊसाचं कांटा आणलंय, खाता का? तुम्हाला लहानपणापासून आवडतं. ते म्हणले नको बाबा, आता ऊस नको. चणे खाता का? म्हणले नको. का? ज्या इंद्रियांचा तो विषय आहे त्या इंद्रियांची ताकद कमी झाली. दाताचा विषय आहे ना, तो चावणं हा दाताचा विषय आहे. आता त्या चावण्याची शक्ती कमी झाली, इंद्रियांची ती शक्ती कमी झाल्यानंतर तो विषय नकोसा वाटायला लागतो. नको बाबा. का म्हणले पक्वान्न केले खाता का? तुम्हाला खूप आवडतं आहे, श्रीखंड बासुंदी अमुक तमुक तुमच्या आवडीचे पदार्थ. नको बाबा.
तुला आवडतं म्हणून केलं बाबा. तो म्हणला डायबिटीस आहे, मला काही नको. त्या विषयातली आसक्ती कमी झाली. विषयातली आसक्ती, जशी इंद्रिय किंवा शरीर म्हणतं आता नको, त्या विषयातली गोडी कमी झाली आता त्याची. डोळ्यातली पाहण्याची शक्ती कमी झाली. थोडं पाहिलं तर डोळे दुखायला लागतात. का म्हणले तुम्हाला रोज पिक्चर पाहिजे सवय होती लहानपणापासून, लागलाय चांगला पिक्चर बघताय का? नाही म्हणले डोळे दुखत आहेत, नको. आता विषय आहे तो, डोळ्यांचा विषय पाहणं आहे, पण इंद्रियांची शक्ती कमी झाल्यानंतर म्हणतो नको. लहानपणापासून गाणी ऐकण्याची की आवड होती त्याला, आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकायची. आता त्याच्या मोठ्या आवाजात गाणी सांगितलं, हे बाबा कमी कर आवाज, मला आता सहन होत नाही. का? कानाची शक्ती कमी झाली. रोज 5 किलोमीटर चालत जात होता, आता पायातली शक्ती कमी झाली. म्हणले येता का फिरायला? नाही म्हणले मला जिना उतरवत नाही तर तिथपर्यंत कधी येऊ. पायातली शक्ती कमी झाली. म्हणजे इंद्रियातली शक्ती कमी झाल्यानंतर इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयाची शक्ती कमी होऊन जाते. नको म्हणतो. ती इंद्रिय ते विषय मागत नाही. नात्री इंद्रिये होताची विकळ, विषय टाकती विलासी नर. इंद्रियांची शक्ती कमी झाली. मग विलासी माणसं जी आहेत, खाण्याची आवड आहे, फिरण्याची आवड आहे, याची आवड आहे, पण आता ती राहिली नाही म्हणले. का? आता इंद्रियात ताकद राहिली नाही, इंद्रिय साथ देत नाही, म्हणजे शरीर साथ देत नाही. नात्री इंद्रिय होताची विकळ, विषय टाकती विलासी नर, की तोटा देखून विराजदार देश प्रगणा टाकली. किंवा व्यापारामध्ये याच्यात नुकसान झाल्यानंतर काही लोक त्या देशाचा त्याग करतात, म्हणजे त्या गावाचा त्याग करतात आणि दुसऱ्या गावातून व्यापार करायला लागतात. कारण का आता त्या गावात कोणी उधार देणारच नाही. म्हणून ते म्हणतात नको, आता आपण दुसरीकडे जाऊ, पुन्हा आपलं नशीब आजमावत. की शीतकाळ येताची जाण मेघ पळती गगनातून, की लागता सूर्यकिरण पतंग रंग उडत असे. की राजा रणात पडता जाणा टाकून पडे जेवी सेना, की आयुष्य सरता प्राणा कुडी सांडून जाणे लागे. आयुष्य संपलं. औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली. तुझा तात्पुरतं बरं वाटावं म्हणून औषध आहेत. म्हणले औषध घेतल्यानंतर माझा प्राणच जाऊ नये, नाही म्हणले. प्राणासाठी नसे केली, ते प्राण जाऊ नयेत असं नाही म्हणाले. त्याचं आयुष्य संपलं की तो निघाला. मग कितीही मोठा डॉक्टर असो, कोट्यावधी रुपये पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असो, की आयुष्य सरता प्राणा कुडी सांडून जाणे लागे. ही दरिद्रेता ग्रहास्ता प्रति पिशून सोयरे कलते. ही वृद्धपणे येता जिनिशिती इंद्रिय मुखलती नराते. किंवा माणसाला दारिद्र्य आलं की हळूहळू त्याचे एक एक नातेवाईक पाय काढायला घेतात. नको, ह्याने आपल्याला काही मागितलं तर आपल्याला मदत करावी लागेल. की दरिद्रे येताग्रस्ताप्रती पिशून सोयरे मोकलते. की वृद्धपणे येताची निश्चिती इंद्रिये मोकलते नराते. की देवी नामदेवाचे कीर्तन श्रवण करीत होते जन, अरिष्ट देखून अतिदारुण गेले उठून सगळे का. गौतमी मस्तक मांडीवरी घेऊन नामारुदन करी, म्हणे पंढरीनाथा श्रीहरी पावस तुरी मजाता. लोक दुसरीशी निघून गेले, सकाळची कामे होती न जाणो. म्हणले बादशाने आपल्याला शिक्षा केली तर काय करा. नाही, पण नामदेवाने त्या गायीचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलेलं आहे. गौतमी मस्तक मांडीवरी घेऊन नामारुदन करी, म्हणे पंढरीनाथा श्रीहरी पाव सतुरे मजात. की रुक्मिणी जवळी झालास निद्रित, म्हणून उशीर केला बहुत. की प्रेमळ भक्तांच्या कीर्तनात श्रवण करीत बैसलासी. देवा, कदाचित रुक्मिणी तुमची सेवा करत असेल, त्याच्यात माझा विसर पडला नाही ना. का देवा, तुम्ही एखाद्या भक्ताच्या मदतीला धावून गेलात आणि म्हणून माझ्याकडे लक्ष नाही का तुमचं. की रुक्मिणी जवळ झालास निद्रित, म्हणून उशीर लागला बहुत. की प्रेमळ भक्तांच्या कीर्तनात श्रवण करीत बैसलासे. किंवा एखाद्या ठिकाणी उत्तम असे कीर्तन चालू असेल, त्या ठिकाणी तू रंगून गेला नाहीस ना.
की योगियांचे ध्यानी गुंतलासी चक्रवाणी, की आणिक संकट घातले कोणी तेथे गुंतवणे राहिलासे, की सगुण उपासक पूजा घेत वैसलासी अदक्षजा, की अमृतपानासी नरराजा घेऊन गेला तुझ लागे, की यात्रा मिळाली पंढरीसी निजभक्त आले दर्शनासी, म्हणून या ऋषिकेशी उशीर फार लाविला, नाना अलंकार वस्त्रभूषणे करून पूजा करते श्रीमंत जन, तेथेचे होणे तल्लीन माझा विसर पडला की, ऐसा 4 दिवसपर्यंत अहोरात्र धावा करीत धरणी शिंपली समस्त अश्रुपाते करून या. 4 दिवस लागले. आता विचार करा, भगवंताला प्रकट व्हायला 4 दिवस का लागले? त्याला आपल्या भक्ताचा शब्द खराय करायचा ना. नामदेव म्हणले असते आत्ताच्या आत्ता गाईला जिवंत करतो तर लगेच भगवंताने गाय जिवंत केली असते. पण नामदेवाच्या मुखातनं शब्द काय बाहेर पडला, त्या भाषाला 4 दिवसात मी गाईला जिवंत करतो. आता भक्ताच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द काय? 4 दिवसांनी मी गाईला जिवंत करतो. त्यामुळे 3 दिवस नामदेव हाक मारतायत तरी भगवंत येत नाही. 4था दिवस उठल्यानंतर भगवंत म्हणले आता याचा शब्द खरा करायला पाहिजे. ऐसा 4 दिवसपर्यंत अहोरात्र धावा करीत धरणी शिंपली समस्त अश्रुपाते करून, म्हणे देवा धाव सत्वर नाम्यासी ग्रासोपातला काळ जैसे मीनाशी नसता जळ, होणे व्याकुळ तणून. देवा आता माझा प्राण जायची वेळ आली, आता बादशाह काही मला जिवंत ठेवत नाही. मग नामदेवाला काय आपल्या मरणाचं भय होतं का? त्याला काय आपलं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी पाहिजे होतं का? नाही. नामदेव म्हटला देवा मला अजून तुझी पुष्कळ सेवा करायची, मला आत्ता मृत्यू नको आहे, अजून मला तुझी पुष्कळ सेवा करायची आहे. प्रपंचासाठी त्याने आयुष्य मागितलेलं नाही आहे. म्हणे देवा धाव सतुर नाम्यासी ग्रासोपातला काळ जैसे मीनाशी नसता जड, होऊन व्याकुळ तळमळे. ऐसे करुणाशुद्ध ऐकोनी कानी तात्काळ पावला चक्रपाणी, नामयाचे हृदय भोवनी प्रगट झाले तेरवा. तात्काळ विठुली गाय नामदेवाशी म्हणे सावध होय, तेने धरून दृढपाय बोलिला काय ते का. भगवंत प्रकट झाले, त्यांनी गाईला जिवंत केले. नामदेव डोळे मिटून बसले धावा करत. भगवंत सांगितलं नाम्या डोळे उघड, अरे गाय जिवंत झाली. नामदेवाने पाय धरले. तात्काळ उठवली गाय नामदेवास म्हणे सावध होय, तेने धरून दृढपाय बोलिला काय ते आहे का. म्हणे बा कवणिया काजा गुंतलाशा दोक्षजा, 4 दिवस गरुडध्वजा अंत माझा पाहिला की. देव म्हणे रे नामया तुवाची प्रतिज्ञा केली वाया, 4 दिवस लागती म्हणून या व्यर्थकासे या बोलसी. एक समय सत्वर उठवीन ऐसे वदता असे जर, तेव्हाचे धावून साचार आलो असतो तुझ लागे. नाम्या देवा तू इतका वेळ का लागला? 4 दिवस का लागले तुला? नाम्या अरे तूच बोललास ना 4 दिवसांनी जिवंत करीन म्हणून. तू म्हणला असतास की मी लगेच जिवंत करीन, मी लगेच जिवंत केलं असतं. एक समय सत्वर उठवीन ऐसे वदतासी जर, तेव्हाचे धावून साचार आलो होतो तुझपाशी. तुझाचे संकल्प फळला तुझ, व्यर्थ का शब्द ठेविसी मज, तुम्हा अधीर मी अधोक्ष वर्ते सहज निज प्रीती. तुझाचे संकल्प फळला तुझ, व्यर्थ का शब्द ठेविसी मज. अरे तुझाच संकल्प आहे. काय संकल्प आहे? 4 दिवसांनी उठवशील. म्हणजे आपण केलेला संकल्पच आपल्याला होतो. तू लगेच म्हणला असता आत्ताच्या आत्ता उठवतो तर लगेच झालं असतं. तुझाचे संकल्प फळला तुझ, व्यर्थ का शब्द ठेविसी मज, तुम्हा अधीन मी अधोक्ष वर्ते सहज निजप्रीती. अरे मी तुमच्या स्वाधीन आहे. तुम्ही म्हणाल तसं मी करतो. तुमचा शब्द खाली पडू देत नाही. भक्तमुखीचे निज वचन तो यथार्थ लागे मज कारण, वाल्मिके भविष्य कथले जाण तैसेच वर्तने मज लागे. अरे भक्तांच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द मला खरा करावा लागतो. मी जन्माला येण्याच्या आधी 60,000 वर्ष वाल्मिकाने कथा लिहिली, रामकथा लिहिली, आणि जसं वाल्मिकाने लिहिले तसंच मी वर्तन केलं. वाल्मिके भविष्य कथले जाण तैसेच वर्तने मजल लागे. म्हणजे एखादं नाटक एखादे लिहून ठेवावं आणि नाटकामध्ये काम करणाऱ्यांनी तशीच्या तशा भूमिका कराव्यात. कुणाच्या वाट्याला कैकेयीची भूमिका आली तिने कैकेयीसारखं वागावं, कुणाच्या वाट्याला कौशल्याची भूमिका आली तिने कौशल्यासारखं वागावं.
प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भूमिका आहेत या. आपल्या या प्रपंचात सुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला भगवंतानी काहीतरी भूमिका दिली, त्या भूमिका आपण पार पाडतोय. प्रत्येकाला वेगळं दिलं आहे. मग आपल्याला जसं असं वाटतं काही असं का वागली, अरे भाऊ तिच्या वाट्याला तीच भूमिका दिली. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला भगवंताने काहीतरी भूमिका दिली, त्या भूमिकेत तो मनुष्य वागत असतो. म्हणजे कसं, आपल्या नशिबात सुख असेल ना, तर आपल्या जवळची सगळी माणसं आपल्याशी चांगलं वागायला लागतात. आणि आपल्या वाट्याला दुःख येतं त्यावेळेला हीच माणसं आपल्याशी वाईट वागायला लागतात. माणसं वाईट आहेत का हो? माणसं वाईट नाही, आपला काळ वाईट आहे. ज्या वेळेला आपला काळ चांगला होता तेव्हा हीच माणसं आपल्याशी चांगलं वागत होती, आणि ज्या वेळेला आपला काळ वाईट आला त्यावेळेला हीच माणसं आपल्याशी वाईट वागायला लागली. एक काळ असा होता की त्यांच्या वागण्याने आनंद होत होता मनाला, एक काळ असा आहे की त्यांच्या वागण्याने दुःख होत आहे. मग हा काय आपले भोग आहे, ते त्यांचा दोष काही नाही. आपल्या वाट्याला सुख येणार असेल, उद्या याच माणसांच्या मनामध्ये परिवर्तन होईल, ती चांगली वागायला लागते. आपल्या वाट्याला सुख येणार असेल, कदाचित त्यांना चांगली बुद्धी होईल, अरे आपलं चुकलं बाबा, आपण असं वागायला नको होतं. सगळा आपला भोग आहे जो सुखदुःख भोग नशिवी, कोणास तो नाटळे. आहे जीवित हा हिशोब सगळा, हा बोध चित्ती ठसे. देणे हे गतजन्मीचे सकळ हे, सव्याज देणे असे. व्याजासहित फेडावं लागतंय आपल्याला. तुझाचे संकल्प म्हणला व्यर्थ का शब्द ठेवसी मज, तुम्हा अधीन मी आदोक्षिज वर्ते सहज निज प्रीती. भक्त मुखीचे निज वचन तो यथार्थ लागे मज कारण, वाल्मिके भविष्य कथले जाण तैसेची वर्तने मज लागे. आरशात पाहते पाहणार तो तैसेची त्या समोर, तेवी मज दैसे भाविती नर, मी जगदोद्धार तैसा तया. जसं आपण आरशात आहे की नाही, आरशात आपण पाहिलं आणि आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणली, तर आरशातला चेहरा आपल्याकडे प्रसन्न भावनेने पाहिजे. आरशात पाहताना आपण कपाळावर आठ्या आणल्या, तर तो आरशातला चेहरा आपल्याकडे सुद्धा कपाळावर आठ्या आणून पाहिजे. आरशात पाहते पाहणार तो तैसेची दिसे त्या समोर, तेवी मज जैसे भाविती नर, मी जगदुद्धार तैसा तया. मग माझ्याकडे सुद्धा भक्त ज्या भावनेने पाहतात त्या भावनेने मी त्यांच्याकडे पाहतो. जे भक्त मला त्यांच्या देवघरातल्या मूर्तीच समजतात, त्यांना मी मूर्ती स्वरूपातच आहे. आणि ज्या भक्तांना असं वाटतं की माझ्या घरात हे बसलेले आहेत, कोण माझ्या घरात शंकर बसले आहेत, आईसाहेब बसलेले आहेत, म्हणजे जगन्माता महालक्ष्मी बसलेली आहे, माझ्या देवघरामध्ये ही दैवतं बसलेली आहे, हा भाव ज्यांच्या मनात आहेत, देव म्हणतो मी त्यांना त्या स्वरूपामध्ये दर्शन देतो. तुम्ही ज्या स्वरूपामध्ये पाहाल त्या स्वरूपामध्ये. बघा काय म्हणतात, आरशात पाहते पाहणार तो तैसेचे दिसे त्या समोर, तेवी मज जैसे भाविती नर, मी जगदुद्धार तैसा तया. गीतेमध्ये सांगितलेलं भगवंताने, यो यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. की काश्मीराचे जैसे लिंग त्यावरी ठेविजे तैसाचे रंग, तेवी भक्ताधीर मी श्रीरंग आवडीसारखा होत असे. ऐसे बोलून तै क्षणी अदृश्य झाला चक्रपाणी, नामा पाहे नेत्र उघडून तो गाय उठवून बसली. ऐसे कौतुक देखून त्वरित रायास लोक सांगते, माता नवल ऐकून अद्भुत अविंद तेथे पातला. कापून टाकले गायीची शिरती, उठवली देखून वर, नामदेवाशी नमस्कार घाले साचार. ते समय बादशाह आला, त्याने गाय जिवंत झालेली पाहिली, त्याच्या कानावर गेलो होता, तो आला आणि नामदेव महाराजांना नमस्कार घातला की तुमची भक्ती मी आज प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली आहे. आनंद वाटला सकळ जना, म्हणते धन्य नामा वैष्णव जाणा. प्रल्हादिक देवगणा जयाचा प्रेमा नवर्णवे. जय जयकारे पिटली टाळी, आनंदली भक्त मंडळी. नामा उठून दैवळी भावे वनमाळी ओवाळीला. आरती होताचे सत्वर सकळ करती जय जयकार, म्हणते धन्य हा वैष्णवीर. शारंगधर वश केला पुढे श्रुती देऊनी चित्त कथा, संगमी व्हावे रथ जैसी गंगा सागरात समरस होत निज प्रीती. कथा ऐकताना श्रोत्यांनी त्या कथेशी एकरूप व्हावं, म्हणजे प्रत्यक्ष ती कथा आपल्या समोर घडते असं आपल्याला दिसतं. कधी दिसेल? जेव्हा तुम्ही त्या कथेशी एकरूप व्हाल त्यावेळेला दिसेल.
जशी गंगा सागराशी एकरूप होते तसं कथा ऐकताना कथेशी एकरूप व्हावं. जैसी गंगा सागरात समरस होत निज प्रीती किंवा मानस सरोवरीवन राजहंस निवडती दुग्धपाणे देवी विकल्प निरे टाकवणे प्रेमामृत पैसे विजय. तुम्ही अवधान दिले सांग तरी कथेस येईल अद्भुत रंग मग प्रसन्न होणे पांडुरंग करील भवभंग दासाचा. तुम्ही जर कथेकडे लक्ष दिलं तर कथेला रंग चढतो. श्रोत्याचं जर कथेकडे लक्ष असलं ना तर कथा रंगते. आणि श्रोत्याचं जर कथेकडे लक्ष नसले तर बेरंग होऊन जातो. तुम्ही अवधान दिले सांग तरी कथेस येईल अद्भुत रंग मग प्रसन्न होणे पांडुरंग करील भवभंग दासाचा. आणि मग भगवंत तुमच्यावरही प्रसन्न होईल, तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. कसं आहे माहिती आहे का, कथेमध्ये परमेश्वरच कथा सांगत असतो. आपल्या मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं कथा ऐकता ऐकता आपोआप मिळून जातात. प्रश्न विचारावा लागत नाहीत, प्रश्नाची उत्तरं आपोआप मिळत जातात. तुम्ही अवधान दिले सांग तरी कथेस येईल अद्भुत रंग मग प्रसन्न होणे पांडुरंग करील भवभंग दासांचा. जो दीनदयाळ रुक्मिणी कांता पुढे वदवील ग्रंथार्थ महिपती त्याचा मुद्रांकित निरोप सांगे श्रोतया. स्वस्ति श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता दृष्टेल जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त. दशमाध्याय रसाळा. श्री कृष्णार्पणस्तु श्री रुक्मिणी पांडुरंगार्पणस्तु शुभम भवतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.